तर आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। छगन भुजबळांसंदर्भात नाराज असलेले भुजबळ नाशिकला रवाना होत आहेत। अधिवेशनातून छगन भुजबळ थेट नाशिकला जाणार आहेत। आता छगन भुजबळ पुढे नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, अधिवेशनातून थेट नाशिककडे भुजबळ रवाना झाले आणि एकूणच त्यांची देहबोली सुद्धा आक्रमक वाटलेली आहे। पुढे काय भूमिका घेऊ शकतात छगन भुजबळ? की जर का पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कुठेतरी काल मंत्री पद न मिळण्याचे नाराज झालेले आहेत। त्यांनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। तसेच आता त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी मंत्रिमंडळात असतो काय किंवा नसतो काय, मला बाजूला केल्याने काही फरक पडणार नाही आणि छगन भुजबळ कधीही संपणारा नाहीये। त्यामुळे त्यांनी उघड नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। आणि आज सभागृहाचा आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता, मात्र छगन भुजबळ हे नाशिकला निघण्यासाठी निघालेले आहेत। आता पुढील भूमिका छगन भुजबळ नक्की काय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण माध्यमांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारले होते की तुम्ही पुन्हा घर वक्ती करणार का, पुन्हा छगन भुजबळ हे पुन्हा शरद पवारांकडे जाणार का, त्यावर त्यांनी मात्र काहीही प्रतिक्रिया दिली नाही। मात्र छगन भुजबळ हे नाराज असल्याने आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अधिवेशनातून छगन भुजबळ हे थेट नाशिकला निघालेले आहेत आणि पुढे ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।